ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. असा जो विश्व चैतन्याशी एकरूप होऊन राहतो त्याची प्रज्ञा स्थिर आहे असे तू निश्चित जाण. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अंतःकरण पवित्र व प्रसन्न झाले म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. अशा साधकाची बुद्धी निसंशय परमेश्वर स्वरूपी स्थिर होते. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता भरलेली आहे तेथे कोणत्याही प्रकारचे संसार दुःख प्रवेश करू शकत नाही. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहींची नाही. ज्याच्या उदरात अमृताचा झरा उगम पावलेला असतो त्याला कधीही भूक तहान लागण्याची भीती नसते. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. त्याप्रमाणे ज्याचे हृदय परिपूर्ण प्रसन्न झाले आहे तेथे दुःख कसे व कोणाला होणार. तेथे बुद्धी परमेश्वराच्या स्वरूपाशी आपोआप स्थिर झालेली असते.